शरद पवारांनी घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट, तर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह धनखडांची घेतली भेट। शरद पवार 21 तारखेला बीडच्या दौऱ्यावर, शरद पवार सांत्वनपर देशमुख कुटुंबियांची घेणार भेट। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचं काम थांबवावं, आमदार इंद्रजित नरके यांची विधानसभेत मागणी। बीडमधील केज येथे दलित संघटनांचा तहसील कार्यालयावर मोर्चा, परभणीतील घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनांकडून मोर्चा। परभणी आणि बीडच्या घटनेचा पुण्यामध्ये निषेध, मातंग एकता संघटनेच्या वतीने आंदोलन, घटनेच्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी। दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्याकडून वृद्धांसाठी संजीवनी योजना सुरू, योजनेच्या अंतर्गत 60 वर्षावरील वृद्धांवर मोफत उपचार। संसद भवनाबाहेर इंडिया आघाडीचं आंदोलन, अमित शहांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीकडून निषेध, अमित शहांनी माफी मागावी, इंडिया आघाडीची मागणी। पालिकेच्या इमारतीवर अतिरिक्त 2 मजले वाढवणार, इमारत कमी पडत असल्यानं निर्णय, 2 मजले वाढवण्यासाठी 18 कोटींचा खर्च। जळगावमध्ये 250 रिक्षांवर ट्रॅफिक विभागाची कारवाई, नियमांचं पालन न केल्यानं रिक्षांवर कारवाई। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बस चालकाला अटक, विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन निघालेल्या बस चालकावर कारवाई, बस चालक आणि वाहकावर गुन्हा दाखल। संभाजीनगरच्या आमठाणा भराडी मार्गावर स्कूल बसला आग, बसमधील सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।